24व्या श्लोकावर 24व्या श्लोकाकडे बघा. द्वौ क्रमौ चित्तनाशस्य योगो ज्ञानम मुनीश्वरः योगस्तु वृत्तिरोधो हि ज्ञानम सम्यक वेक्षणम. म्हणजे चित्ताच्या नाशाचे दोन उपाय त्यांनी सांगितलं. कुठले? योग आणि ज्ञान, हे दोन मार्ग आहेत. हे मुनीश्वरा, चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग होय, तर सम्यक दर्शन म्हणजे ज्ञान होय. आता इथे योगाचं जे मूळ हेतू आहे तो इथे व्यवस्थित सांगितलेला आहे. म्हणजे योग दर्शन जर विचार केला तर ह्यांनी योग म्हणजे काय, तर योगस्तु वृत्तीर रोधो असंच म्हटलंय. आणि आपल्याला पण योग दर्शनामध्ये हे पतंजली मुनींनी पण सांगितलं की योगश्चित्त वृत्ती निरोधः. आणि दुसरं काय सांगितलं, तर ज्ञानम सम्यक वेक्षणम, सम्यक दर्शन. हे दोन मार्ग आहेत ज्याच्यामुळे चित्तनाश होतो किंवा मनोलय होतो. खाली तस्मिन् निरोधे 25वा श्लोक. तस्मिन् निरोधे नूनमुपशांतं मनो भवेत् मनस्पंदोपशांत्यायाम संसारः प्रविलयते. चित्ताच्या वृत्तीचा निरोध झाल्यानंतर निश्चित रूपाने मन शांत होते. मनाची चंचलता स्थिर झाल्यानंतर या संसार चक्राचाही लय होतो. आता हे कुठल्या आपण मागच्या वेळी बघितलेलं, कुठे बघितलेलं? मागच्या वर्षी प्राणस्पंद निरोध. होता का तुम्हाला? बरोबर ना, मनाची उपशांती. हा, तुम्हाला नसेल कदाचित. ठीक आहे, आपण बघू याच्यात. तर कशात काय होतं होतं, सर? कशात होतं सर? वाल्मिकींच्या याच्यात नाही आम्हाला नाही. वाल्मिकींनी सांगितलं नाही ना. तर प्राणस्पंद निरोध हा एक प्रकार त्यांनी सांगितलाय. म्हणजे कसं, तर प्राण हा जो आहे तो आपल्या मनाला इकडून तिकडे नेण्याचं काम करत असतो. प्राणावर मन हे स्वार होऊन सर्व शरीरामध्ये संचार करत असतं, अशी संकल्पना आहे. आणि प्राणाचा जर स्पंद नाश केला, म्हणजे प्राणामधले जी चलायमानता आहे ती जर नष्ट केली, प्राणायामाच्या निरोधा म्हणजे प्राणायामानं, कुंभकानं जर प्राणायामाला स्थिर म्हणजे प्राणाला जर स्थिर करू शकलो, तर त्याच्याबरोबर मन पण स्थिर होतं. आणि मन स्थिर झालं की त्याच्याबरोबर हा जो संसार आहे म्हणजेच सभोवतालचं जग आहे ते नष्ट होतं. कारण ते एक भास आहे असं मानणारे जे आहेत त्यांच्यासाठी हा श्लोक आहे. मगासचा श्लोक होता तो योग दर्शनाच्यासाठी होता. मगासच्या श्लोकात काय सांगितलेलं, चित्तवृत्ती निरोध योगाने केला जातो. आणि ज्ञानयोग हा जो आहे तो पण सांगितलेला त्याच्याबरोबर. त्याही दोघांमध्येही काय होतं, मनाची स्थिरता साध्य होतेच. बरोबर आहे. अस्थिर ज्ञान मिळत नाही, स्थिर ज्ञान की जे प्रत्यक्ष आहे असं जेव्हा होतं त्याला ज्ञानयोग म्हणतात. म्हणजेच मन स्थिर झालं आणि कैवल्य झालं प्राप्त. त्याचबरोबर काय झालं, इकडे योगामध्ये चित्ताच्या वृत्तीस निरोध झाला म्हणजे चित्त स्थिर झालं. बरोबर आहे. म्हणजेच लय ह्या तिन्ही मध्ये साध्य झालेलाच आहे, तिन्ही बाजूनी. तसं प्राणाचा निरोध केल्यानंतर मनाचा स्पंद सुद्धा शांत होतो. प्राणस्पंद थांबवला की मनाचा स्पंद सुद्धा शांत होतो. आणि मनाचा स्पंद जेव्हा शांत होतो तेव्हा मनावर अवलंबून असलेला हा संसार सुद्धा नष्ट होतो, अशी संकल्पना आहे. सर, स्पंद स्पंद ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ काय? स्पंदन. स्पंदन स्पंदन. हा, मग म्हणजे शरीरामध्ये डब. सतत, हा, प्राण स्पंदित होत असतो आपल्या शरीरामध्ये.
म्हणून आपण जिवंत असल्याची भावना असते. आपल्या समोरचं जे विश्व आहे ते सुद्धा आपल्या मनामध्ये स्पंदित होत असतं. त्याचं अस्तित्व असं स्वरूपात नाही सांगितलेलं. भासमान विश्व आहे असं मानलं जातं. तर त्याचा जो भास आहे तो स्पंदामुळे निर्माण झालेला आहे. कशाच्या स्पंदामुळे? मनाच्या स्पंदामुळे. आणि मन कशावर स्पंदित होत असतं? प्राणावर स्पंदित होत असतं. योग वशिष्ठच ही संकल्पना आहे. आलं लक्षात? तर ही संकल्पना समजून घ्या की प्राणाच्या स्पंदावर मनाचा स्पंद अवलंबून असतो आणि मनामध्ये जो संसाराचा भास आहे तो या स्पंदामुळे निर्माण झालेला असतो. संविद निर्माण होतं, असं संविद हा शब्द आहे तिथे. तर हे जे संविद आहे ते संविद किंवा संसार नष्ट होतो. कशामुळे? मनाचा लय झाल्यामुळे. समजलं? म्हणजे 3 गोष्टी आपण लिहिता येतील इथे. पहिला काय? योगाद्वारे चित्तवृत्तींचा निरोध, ज्ञानाद्वारे सतची प्राप्ती आणि तिसरं मनस्पंद निरोध किंवा चित्तस्पंद निरोध. हे 3 गोष्टींनी मनोलय होतो असं लिहिता येतील. पुढे सूर्यलोक परिस्पंद शांत व्यवहृती व्यवहृतिर्यथा शास्त्र सज्जन संपर्क वैराग्या अभ्यास योगतः. अभ्यास वैराग्य सांगितलं इथे. कसं आहे पुढे? ज्या प्रकारे सूर्यप्रकाशाच्या अभावी जगातील सर्व व्यवहार थांबून जातात त्याप्रमाणे शास्त्रांच्या अध्ययने व सज्जनांच्या सान्निध्याने उत्पन्न होणाऱ्या वैराग्य व अभ्यासाच्या योगाने मनाचे सर्व क्रियाकलाप शांत होतात. योगशास्त्रामधला ज्ञानयोग जो आहे प्रथम तो म्हणजे अभ्यास वैराग्य आहे आणि त्याचा इथे त्यांनी उल्लेख केला. अभ्यास वैराग्याद्वारे सुद्धा आपण चित्तवृत्ती निरोध साधू शकतो. म्हणजेच काय? सर्व क्रियाकलाप मनाचे थांबवू शकतो, शांत करू शकतो. आणि त्याला उदाहरण कसं दिलं? तर सूर्यप्रकाशाच्या अभावी म्हणजे अंधार पडल्यावर जगातील सर्व व्यवहार थांबतात. तशा पद्धतीनं जेव्हा अभ्यास वैराग्य आपण करतो तसा सूर्यप्रकाश किंवा सत्वगुणाचा प्रकाश पडतो त्यानंतर आत्मख्याती होते. चला, अनास्थायां कृतास्थायां पूर्वं संसारवृत्तिषु यथाभिवांछित ध्यानम ध्यानश्चित चिरमेकतयोदितात एकतत्व दृढाभ्यासात प्राणस्पंदो निरुध्यते. ज्या सांसारिक गोष्टीबाबत पूर्वी आस्था होती, अनास्थायाम कृतास्थायाम, पूर्वी ज्या गोष्टींबद्दल आस्था होती त्यांच्याविषयी अनास्था निर्माण झाल्यानंतर याला काय म्हणायचं आहे? अपेक्षित काय आहे? ज्या गोष्टी म्हणजे मनुष्य संसारात रत असतो त्याच्याविषयीची अनास्था, याला काय शब्द आहे? वैराग्य. याला काय म्हणतात? वैराग्य. आणि आपल्या ज्ञानेंद्रियांवर आपण विजय मिळवणे याला काय म्हणतात? इंद्रियांच्या विषयावर विजय मिळवणे याला काय म्हणतात? प्रत्याहार. प्रत्याहार. आलं लक्षात? इंद्रियांचा जो आहार आहे तो त्यांना न देणे म्हणजे प्रत्याहार. आणि हा वैराग्याचा हे आहे. वैराग्य म्हणजे काय? तर संसारातील सर्व गोष्टींविषयीची अनास्था म्हणजे वैराग्य. पूर्ण एकाग्रतेने आपल्या इष्ट देवतेचे ध्यान केल्यावर म्हणजे सांसारिक गोष्टींवर ध्यान काढून घेतलं, मग ते ध्यान कुठे लावायला लागेल? तर परमार्थाकडे म्हणजेच ईश्वराकडे. इष्ट देवतेचे ध्यान केल्यावर तसेच त्या एकतत्वाचा दृढ अभ्यास केल्यावर प्राणाच्या सर्व क्रिया निरुद्ध होतात. म्हणजेच तिथे काय सांगितलंय? ईश्वर वर्णित केलाय, बरोबर आहे, योग दर्शनामध्ये. आणि तिथे काय कसं सांगितलंय? ईश्वर प्रणिधानाद्वा, ईश्वराच्या प्रणिधानाने सुद्धा चित्तवृत्ती निरोध सिद्ध होऊ शकतो असं तिथे सांगितलेलं आहे. तसं तिथे सांगतात की इष्ट देवतेचे ध्यान केल्यावर आणि एकतत्वाचा म्हणजेच प्रणवाचा एकतत्व
दृढाभ्यासा प्राणस्पंदो निरुध्यते, म्हणजे इथे एकतत्व म्हणून प्रणवाचा अभ्यास म्हणजे ओंकाराचा अभ्यास दृढ केल्यावर प्राणाच्या सर्व क्रिया निरुद्ध होतात. बरोबर आहे. चला, प्राणस्पंद निरोधात मनस्पंद निरोध ही संकल्पना आता इथे परत परत आली. योग वसिष्ठ मधली ही संकल्पना आहे, पण त्याचं मूळ हे इथे आहे. पूरकाद्य निला यामाद दृढाभ्यासात खेदजहा, दृढाभ्यासाद अखेदजहा, अखेदजात एकांत्य ध्यान योगाच मनस्पंदो निरुध्यते. काय आहे पूरकाद्य? हा म्हणजे प्राणायामाचा क्रिया किंवा प्राणाच्या ज्या क्रिया आहेत पूरकादी, म्हणजे पूरक, रेचक आणि कुंभ इत्यादी त्याचा आयामात म्हणजे प्राणायामात असंच म्हणायचं आहे. दृढाभ्यासात अखेदजा, पूरकादी प्राणायामांचा अभ्यास सिद्ध झाल्यावर आणि एकांतात ध्यानयोगाचा अभ्यास सिद्ध झाल्यावर मनाच्या सर्व क्रिया निरुद्ध होतात किंवा मन शांत होते. अखेदजात म्हणजे खेदज, अखेदज, खेद म्हणजे दुःख. एकांत ध्यान योगाच, एकांतात आणि ध्यान केल्यामुळे काय होतं? मनस्पंदो निरुद्धते, मनाचा स्पंद निरुद्ध होतो किंवा मनामध्ये निर्माण होणाऱ्या वृत्ती शांत होतात. प्राणस्पंद निरोध विविधोपाय. स्पंद म्हणून काय मगाशी विचारलं मॅडम, त्याचा शब्दशः अर्थ कसा घ्यायचा आहे ते एकदा सांगतोच, की मनामध्ये जे आपले विचार येत असतात ते तरंगाप्रमाणे असतात. म्हणजे एखादं शांत तळ आहे आणि त्याच्यामध्ये एक जर दगड टाकला तर तरंग उठतो आणि ते तरंग अगदी शेवटच्या टोकापर्यंत जातात, लहरी निर्माण होतात आणि त्या शेवटपर्यंत जातात. तशा पद्धतीत एखादी वृत्ती उत्पन्न झाली की त्याच्याबरोबर स्पंदित पावायला सुरुवात होतं गोष्टी. म्हणजे क्रियाशील उदाहरण, क्रियाशील होतं का म्हणजे हा, स्पंदित पावायला क्रियाशील सुरुवात होतं. होते. हा. हा, एकाला दुसरी वृत्ती तयार होते, मनात जे विचार यायला चालू होतात एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, हा. लागून गोष्टी चालू होतात, त्यालाच वृत्ती म्हटलेलं आहे. हा. मग ते स्पंद तयार झाला. मग वृत्ती कशी? पहिल्यांदा समजा मला एखाद्या गोष्टीविषयी संशय आला, वृत्ती आली, बरोबर आहे. संशय निर्माण झाला की बाबा मला काय, आता उदाहरणार्थ की माझ्या काहीतरी घ्या की माझ्या ऑफिसमधलं एखादी वस्तू चोरीला गेली. मग माझ्या मनात काय उत्पन्न झालं? संशय निर्माण झाला की बहुतेक हाच माणूस असणार ज्यानं चोरली असणार. मग स्पंद चालू झाला, त्याच्याबरोबर वृत्ती चालू झाल्या. कशा? मग विचार करायला सुरुवात झाली, काल मी काय केलेलं, काल मी कुलूप लावलेलं की नाही लावलेलं, बरोबर आहे. काल मी जाताना ऑफिस बंद केलं होतं का? मग ऑफिसमधले सफाई कामगार कोण कोण येतात, काल कोणाची ड्युटी होती, बरोबर आहे. सगळ्या गोष्टी चालू झाल्या. त्या स्पंदनामुळे सतत माझं मन बिझी राहतं आणि ह्या परत परत येणाऱ्या वृत्ती ज्या आहेत त्या म्हणजेच स्पंद आहे. सतत स्पंदित राहणे. मग त्याच्याऐवजी नितळ आणि लहरी नसलेलं पाणी म्हणजे मनोलय, अशामध्ये कुठलीही वृत्ती नाही, असं जे आहे ते मनोलय. प्राणस्पंद निरोध विविधोपाय, प्राणस्पंदा निरोधाचे विविध उपाय. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्राणस्पंदाच्या वर मनाचा स्पंद अवलंबून आहे, बरोबर आहे. आता ह्याला काय कुठे मोठं लॉजिक लावायची काहीच गरज नाही, की शरीरामध्ये कुठलीही गोष्ट गतिमान आहे याला कारण काय आहे? प्राण आहे. इवन जीवाला पण त्यांनी सांगितलं प्राणाबरोबर वर खाली होत असतो म्हणून.
सांगितलं की नाही? तसं शरीरामध्ये कुठलीही गोष्ट जर गतिमान आहे तर त्याला कारण वायू आहे. इकडून तिकडे नेणे कुठलीही गोष्ट किंवा त्याच्यामध्ये कुठलीही हालचाल निर्माण करणे या सगळ्याला जबाबदार असलेली गोष्ट जर कुठली असेल तर वायू. वायू म्हणजेच प्राण. बरोबर? त्या स्पंद करणारा जो आहे तो प्राण आहे. निर्माण करणारा, मनाचा स्पंद निर्माण करणारा सुद्धा प्राण आहे. जर प्राणाला शरीरात शांत करू शकलो तर मनाला शांत करता येईल. हा कन्सेप्ट आहे. म्हणून प्राणायाम करायचा. प्राणायाम करायचा का? तर त्याचं कारण हे. आणि प्राणाचा स्पंद शांत केला की मन शांत होईल. मन शांत म्हणजेच चित्तवृत्ती शांत म्हणजेच ज्ञानयोग. बरोबर आहे? उपलब्धी एकच आहे की मनाला शांत केल्यानंतर किंवा मनाचा लय केल्यानंतर किंवा मनाच्या वृत्ती थांबवल्यानंतर कशानेही काय होणार आहे तर ज्ञान उत्पन्न होणार. विवेक ख्याती थोडक्यात सांगायचं तर पुरुष ख्याती काय असेल ते होणार. काही जणांनी अशी कन्सेप्ट मांडली, योग वसिष्ठामधली कन्सेप्ट कशी आहे की मनाचा जेव्हा स्पंद होतो म्हणजेच मनामध्ये ज्या विचार वृत्ती निर्माण होतात त्यातूनच या जगाची निर्मिती झालेली आहे. योग वसिष्ठाचं म्हणणं असं आहे की तुमच्या भोवतीचा जो संसार आहे तो कल्पक आहे, भासक आहे. तो भासतोय. कशामुळे भासतोय? तर मनाच्या स्पंदामुळे भासतोय. जर तुम्ही मनाला स्थिर करू शकलात तर आजूबाजूचा संसार थांबणार. आणि मनाला जर स्थिर करायचं असेल तर प्राणाचा स्पंद थांबवला आधी पाहिजे आणि म्हणून प्राणायाम केला पाहिजे. समजली कन्सेप्ट? एकदम क्लिअर बोडके सर, आपले थोसर सर? हो सर, हो एकदम. हो. आता ही कन्सेप्ट हो तुम्हाला सर. पुढे योग वसिष्ठामध्ये पण येणारच आहे. त्याच्यामुळे अगोदरच क्लिअर केली. त्यामुळे ह्या तिन्ही कन्सेप्ट इथे एकत्र आल्या. योगाची पण आली, चित्तवृत्तीची, ज्ञान योगाची पण आली आणि ही पण आली. बरोबर आहे? तिन्ही लिहायचे आहेत तीन आपल्याला. एकत्र. आता प्राणस्पंद निरोध विविध पाया. वृत्तीलाच आपण मनातील विचार म्हणू शकतो सर, हा, बरोबर आहे. मनातील विचार म्हणजेच वृत्ती, म्हणजेच मनातील विचार तरंग. स्पंद. विचार तरंग म्हणजेच मनातल्या वृत्ती, म्हणजेच मनातलं अशांतपणा. बरोबर आहे? म्हणजेच मनाचा स्पंद. सगळं एकच. वृत्ती म्हणजे काहीतरी वेगळं आहे असं आधी समजा, मनातून काढून टाका समज. वृत्ती म्हणजे मनात सतत येणारे विचार. आपल्या सिंपल भाषेत, एकदम हो. साध्या. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण पुस्तकात इतके घुसतो आणि प्रॅक्टिकल त्याला लावायचंच त्याच्यातून विसरतो. बाहेर हा, त्याच्यातून बाहेरच बाहेरच पडतो. निघत नाही. आपल्या म्हणजे वास्तविक जगात जे आपण ज्याला शब्द वापरतो तेच विसरून गेलेलो असतो. तर तसं न होता त्याला वास्तविकता पण आली पाहिजे, तर आपण त्याच्याकडे व्यवस्थित बघू शकतो प्रॅक्टिकली. मनात येणारे सगळे विचार म्हणजे वृत्ती, कुठल्या पण असू देत. आणि त्याचे दोन प्रकार आहेत, क्लिष्ट किंवा अक्लिष्ट. बरोबर आहे? क्लिष्ट. क्लिष्ट आहेत त्या क्लिष्ट क्लिष्ट. संसाराकडे नेणाऱ्या, भोग भोगायला लावतायत. आणि अक्लिष्ट म्हणजे ज्या अपवर्गाकडे नेणाऱ्या आहेत त्यांना अक्लिष्ट वृत्ती म्हटलं जातं. बरोबर? योगातलं आहे. तर प्राणस्पंद निरोध विविधोपायः ओंकारोच्चारण प्रांत शब्द तत्वानुभवानुभावनात् सुषुप्ते संविदो जाते प्राणस्पंदो निरुध्यते. अर्थ काय आहे बघा. प्रणवाचे उच्चारण त्याच्या अर्थाच्या भावनेने केल्यास चित्ताचा लय होतो. सरळ सरळ योगदर्शन आहे हे. हो. तज्जपस तदर्थ भावनम. प्रणवाचे उच्चारण कसं करायचं आहे? त्याच्या अर्थाच्या अर्थासहित भावने. आणि त्याच्या भावनेनं अशा पद्धतीत प्रणवाचा जप करायचा आहे असं तिथे सांगितलेलं आहे. इथे पण तसंच सांगतात. प्रणवाचे उच्चारण त्याच्या अर्थाच्या भावनेने केल्यास चित्ताचा लय होतो. आणि पुढे काय होतं? सुषुप्ते संविदो जाते प्राणस्पंदो निरुध्यते. असे झाल्यास ज्ञात होणारी जगताची चेतना लीन होते व प्राणाचेही सर्व क्रिया. आता हे बघा, हे चुकवलं त्यांनी. बरोबर? सुषुप्ते. सुषुप्ते म्हणजे स्वप्नात. हा, बरोबर आहे. सुप्तावस्था. सुप्तावस्था, सुषुप्तावस्था. या अवस्थेमध्ये जेव्हा संविद म्हणजे संसार किंवा जी आपण मनाचा स्पंद झाल्यानंतर या संसाराचा भासमान आभास तयार होतो, त्याला सुप्तावस्था संविद स्वप्नीय म्हटलं अवस्था जातं. नाही, हा, स्वतंत्र आहे ना.
जागृती, स्वप्नी, आणि सुषुप्ती सुषुप्ती अशा 3 अवस्था आहेत ना. 3 अवस्था ते आहेत. स्वप्नी होऊ शकत नाही. सुषुप्ती स्वतंत्र अवस्था आहे. सुषुप्ती, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था आहेत. हा. जागृत म्हणजे जाग असणे, स्वप्न म्हणजे स्वप्नामध्ये, आणि हम्म. सुषुप्ती म्हणजे झोपेत गाढ असणे. बरोबर. ज्यावेळी आपल्याला आपल्या शरीराची पूर्ण संवेदना नष्ट झालेली असते, फक्त आपल्याला दुसऱ्या दिवशी जाणीव होते की आपण छान झोप लागली मला. मग हा छान झोप लागली असं जाणणारा कोण, असा प्रश्न विचारला जातो, आणि तो म्हणजे आपला अंतरात्मा आहे, जो सर्व जाणतो, जो चित्ताला जाणतो, जो शरीराला जाणतो. आणि चित्त आणि शरीर दोन्हीही जेव्हा सुषुप्त अवस्थेमध्ये बंद असतात, त्यावेळी तो जाणणारा असतो, तो कोण असतो? तो म्हणजे चिदात्मा. ठीक आहे. तर सुषुप्त अवस्थेमध्ये, सुषुप्त म्हणजे काय, तर पूर्णपणे शांत होणे म्हणजे सुषुप्त. कोण? संविद. संविद म्हणजे काय, तर चित्तामध्ये निर्माण होणारे तरंगामुळे निर्माण झालेला संसाराचा आभास म्हणजे संविद. आलं का लक्षात? त्यांनी काय कन्सेप्ट आहे, तर मनाद्वारे संसाराची उत्पत्ती झालेली आहे. हे परत सांगा सर. त्यामुळे चित्तामध्ये हा, हे परत सांगा. चित्तामध्ये चित्तामध्ये जेव्हा संवेदना निर्माण होतात किंवा चित्तामध्ये वृत्ती निर्माण होतात, त्यामुळे मनस्पंद होतो. त्या मनस्पंदाद्वारेच मनुष्याला संसाराची अभिव्यक्ती होते किंवा भासमान होते, जग भासमान होते. आणि हा जो डोलारा मन जे निर्माण करतं भासमान जग, त्याला संविद असं म्हटलेलं आहे. आणि सुषुप्त संविदो, जेव्हा संविद सुषुप्त अवस्थेत जातं, तेव्हा प्राणस्पंद निरुद्धते. प्राणस्पंद सुद्धा थांबतो त्याच वेळी. अर्थात हे कसं होणार, प्राणस्पंद आधी थांबणार, मग मनाचा स्पंद थांबणार, मग संविद नष्ट होणार. उलटी आणि सुलटी दोन्ही क्रिया एकच आहेत. प्राणस्पंदावरच मनाचा स्पंद निर्माण म्हणजे कशा डिपेंड आहे, आणि मनाच्या स्पंदातूनच संविद निर्माण होतं. ओके. जगाची उत्पत्ती होणे म्हणजे संविद, संसाराची उत्पत्ती होणे आपल्यासाठी म्हणजे संविद. आलं लक्षात? ते भासमान आहे, आणि ते भासमान आहे ते कशामुळे भासमान आहे? चित्तात वृत्ती आल्यामुळे, मनाला स्पंद झाल्यामुळे. मनाला जर थांबवलं तर ते निर्माणच होणार नाही, म्हणजे सुषुप्त अवस्थेत जाणार. बरोबर. संविद सुषुप्त अवस्थेमध्ये जाणार. आणि मनाला थांबवलंय म्हणजेच काय थांबवलंय? प्राण थांबवलाय. क्रियामान शरीरामध्ये प्राण नाही म्हणून मन क्रिया हे होत नाही, चलायमान होत नाही. आलं लक्षात? प्राणस्पंद. चला पुढे. आता पुढे बघा, तालुमूलगता म्हणजे खेचरी आता पुढे यायला सुरुवात झाली. तालुमूलगताम यत्नात जिव्हाक्रम्य घंटिकाम ऊर्ध्वरंध्रम गते प्राणे प्राणस्पंदो निरुध्यते. इथे काय सांगितलं? जेव्हा जेव्हा तालू मुलाजवळील पडजिभेच्या पार करून ऊर्ध्वरंध्रात प्रविष्ट होते, व त्याच मार्गाने प्राणही ब्रह्मरंध्रात पोचवल्यास प्राणाच्या सर्व क्रिया निरुद्ध होतात. ब्रह्मरंध्रामध्ये प्राण पोचवण्याचा मार्ग कुठून सांगितलाय? ऊर्ध्वरंध्रात, किंवा आपण त्याला काय म्हणतो, मूर्धास्थाना. आणि त्याच्यासाठी त्यांनी जिव्हा तालुमुळाजवळील पडजिभेला पार करून आत सरकवायला सांगितली. पण ह्याला कुठलंही नाव अजून तरी दिलेलं नाही. पुढच्या श्लोकात बघूया काय दिलंय का. इथे खेचरी असं काय याला म्हटलंय का? अजून तरी नाही म्हटलेलं. पुढच्या श्लोकात बघू. चिरकालम हृदयकांत व्योम संवेदनान्मुने अवास नमनो ध्यानात प्राणस्पंदो निरुध्यते. चिरकालम हृदय एकांत व्योम संवेदन मुने
बरं, बराच काळ वासनारहित बराच काळ वासनारहित मनाने संवेदनांमुने ओके बराच काळ वासनारहित मनाने एकांतात हृदयकांत एकांतात हृदयाकाशात हृदय व्योम प्रणवाच्या संवेद आवास मनोध्यानात प्राण स्पंदो निरुद्धते. हृदयाकाशात प्रणवाच्या संवेदनाचा अनुभव घेतल्याने प्राणाच्या सर्व क्रिया निरुद्ध होतात. आता ही तिकडची संकल्पना आली, कारण तिथे त्यांनी कसं सांगितलंय, ओंकार हे बीज स्वरूपात आहे आणि हृदय शरीरातील जो जीव कमलातला आहे अनाहत नाद. हृदय कमलामध्ये प्रणवाचा हे साक्षात्कार असं त्यांनी तिथे सांगितलेलं. ते पण कन्सेप्ट इथे त्यांनी सांगितलेली, इथे सांगितलंय. म्हणजे प्राणस्पंद निरोध असा जर तुम्हाला आला तर काय काय लिहायचं आहे ते बघा. प्राणस्पंद निरोध आला किंवा मनोलय आला, त्याच्यामध्ये सुद्धा प्राणस्पंद निरोध ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही लिहू शकता. भरपूर आहेत या. हो. जी कन्सेप्ट त्या उपनिषदात होती, कुठल्या उपनिषदात? ध्यानबिंदू, बरोबर. त्याच्यात जी कन्सेप्ट होती ती इथे आली. हृदयाकाशामध्ये जेव्हा प्रणवाच्या संवेदनेचा अनुभव घेतला, म्हणजेच तस्य वाचकः प्रणवः, आणि त्याचा जो नाद आहे तो नादाचा या ठिकाणी आपण अनुभव घेतला पाहिजे. कुठे? हृदयाकाश, हृदयाव्योम, हृदयाच्या आकाशात अनुभव घेतल्यानंतर सर्व क्रिया निरुद्ध होतात. प्राणाच्या सर्व, म्हणजे प्राणस्पंद निरोध होतो. एभिः क्रमैस् तथान्यश्च नाना संकल्प कल्पितैः नानादेशिक वक्त्रस्थैः प्राणस्पंदो निरुध्यते. या सर्व प्रकारांनी तसेच अशाच अन्य प्रकारांनी वेगवेगळ्या संकल्पांनी कल्पिलेल्या मार्गाने आणि विविध स्थानांनुसार केलेल्या प्रणवादी मंत्रांच्या जपाने सुद्धा प्राणाच्या सर्व क्रिया निरुद्ध होतात. म्हणजे ह्या मी सांगितलेल्या त्या आहेतच, अजूनही कुठल्याही क्रिया ज्या आहेत अशाच अन्य प्रकारांनी वेगवेगळ्या संकल्पांनी कल्पिलेल्या मार्गाने आणि विविध स्थानानुसार केलेल्या प्रणवादी मंत्रांच्या जपाने सुद्धा, म्हणजे मंत्र जपाने सुद्धा या प्राणाच्या क्रिया निरुद्ध करू शकतात. एवढे विविध मार्ग आहेत ज्यानं प्राणाच्या क्रिया आपण थांबवू शकतो, असं त्यांनी सांगितलं इथे. प्राणस्पंद म्हणजे थोडक्यात वृत्तीच. वृत्तीच ना, सरळ 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 वृत्ती. प्राणास्पंद बरोबर मनाचा स्पंद ठरलेला आहे आणि तो थांबवल्याशिवाय पुढची गती शक्य नाही. म्हणून प्राणावर फोकस केला की प्राणाला आधी थांबवा. शरीरात जर कुठलं गतिशील गोष्ट असेल तर ती प्राण आहे, आणि त्याला थांबवा की बाकी सगळं थांबेल. बरोबर आहे ही कन्सेप्ट. आणि तिथून प्राणाचं थांबवण्यासाठी इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. प्राणायाम सांगितला, प्रणव सांगितला, ज्ञानमार्ग सांगितला, अभ्यास वैराग्य सांगितलं, चित्तवृत्ती निरोध सांगितला, अजून काय संविदाचा निरोध सांगितला. एवढ्या सगळ्या गोष्टी लिहायच्या प्राणस्पंद निरोध आला तर, किंवा मनाचा स्पंद निरोध, असं काही प्रश्न आला तरी याच्यावर या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत आपल्याला. कुंभकेन सुषुम्ना भेदनद्वारा परमपदगमनम. आता परत आले हठयोगाकडे, म्हणजे सुषुम्नेद्वारा योग प्राप्ती. आकुंचनेन कुंडलिन्या कवाटम उद्घाटय मोक्षद्वारम विभेदये येन मार्गेण गंतव्यम तद्वारम मुखेन आच्छादय सुषुप्ता कुंडलिनी कुटिलाकारा सर्पवद वेष्टिता भवती. परवा सर सगळं सांगत होते याविषयीच, बरोबर आहे. कशी सर्पाप्रमाणे वेटोळ घालून असते कुंडलिनी. कुठे? द्वारावर, मुखावर. कशाच्या? मोक्षद्वाराच्या. मोक्षद्वार कुठे आहे? सुषुम्नेच्या तोंडाशी, बरोबर. तिथे कुंडलिनी कुटिलाकारा, गोलाकार, सर्पवद वेष्टिता, सर्पाप्रमाणे वेटोळ घातलेली, सा शक्तिर्येन चालिता स्यात सतु मुक्तो भवती. जर तिला शक्तिपूर्वक, बलपूर्वक
चलायमान केली म्हणजे चालवली, स तू मुक्तो भवती, तो तर मुक्तच होतो. सा कुंडलिनी कंठोर्ध्वभागे सुप्ता योगिनां मुक्तये भवती. ती कुंडलिनी कंठाच्या ऊर्ध्व भागात योगिना मुक्तये भवती म्हणजेच वरती गेल्यानंतर. बंधनायाधो मूढानाम, पुढे इडादी मार्गद्वयं विहाय सुषुम्ना मार्गेण गच्छेत तद विष्णो परमं पदम. ठीक आहे, आता पूर्ण अर्थ वाचूया. अपान वायूचे आकंचन करून सुरुवात त्यांनी केली. इथे कुंडलिनी जागरण करायचं आहे आपल्याला, बरोबर. अपान वायूला वर खेचा, वर पाठवा. पुढे काय करा, प्राणवायूला खाली पाठवा, बरोबर आहे. कुंभक करा, हे सगळं येणार आता त्याच्यात. अपान वायूचे आकंचन करून कुंडलिनीचे मुख उद्घाटित करून मोक्षद्वाराचे भेदन करावे. सुषुम्नेतलं मला शोधन केलं पाहिजे प्राणायामानं, बरोबर आहे. सुषुम्नेच्या तोंडावर जो मळ असेल तो काढला पाहिजे, म्हणजे उद्घाटन केलं पाहिजे. ते जे तोंड आहे ते उघडायला पाहिजे, ज्याद्वारे प्राण संचरित व्हायला पाहिजे. त्या मार्गाला सापाप्रमाणे कुटिलाकार व वेटोळ्यामध्ये असलेली ही कुंडलिनी शक्ती आपल्या मुखाने आच्छादित करून स्वतः प्रसुप्तावस्थेत आहे, झोपलेली आहे. या कुंडलिनीला जो साधक जागृत करतो तो मुक्त होतो. मग अशी आला, ती कुंडलिनी जागृत झाल्यावर त्याच्या कंठाच्या वरील भागात, अर्थात कंठाच्या वरती, अर्थात आज्ञाचक्र किंवा सहस्रार चक्रापर्यंत पोचते. ती त्या साधकाच्या मुक्ततेसाठी सहाय्यक होते. मूढजनांची कुंडलिनी शक्ती जागृत न होता ती तशीच खालच्या स्थानी प्रसुप्तावस्थेत राहते. इथे काय लिहिलंय, बंधनायाधो मूढाना, तशीच राहते. मूढांची कुंडलिनी जागृत न होता ती तशीच खालच्या स्थानी प्रसुप्तावस्थेत राहते. त्यामुळे हे मूढजन बंधनातच राहतात. म्हणून इडा आणि पिंगला या दोन नाड्यांना सोडून सुषुम्नेच्या मार्गातून प्राणाला संचारित करावे, आणि हेच विष्णूचे परमस्थान आहे. मोक्षप्राप्ती इज इक्वल टू विष्णूचे परमस्थान. असं लक्षात ठेवायचं. चला, मनोयुक्त प्राणस्य सुषुम्ना प्रवेशन विधीही. मनाने युक्त प्राणाला सुषुम्ना मार्गात प्रवेश करणे. मरुदभ्यसनम सर्वम मनोयुक्तम समभ्यसेत इतरत्र न कर्तव्या मनोवृत्तिर्मनीषिणः. मनीषिणा. प्राणायामाचा हा पूर्ण मनोयोगाद्वारेच करावा. मनस्वी साधकाने मनाला अन्यत्र विचलित होऊ देऊ नये. इतरत्र कर्तव्या मनोवृत्तिर्मनीषिणा, इतरत्र न कर्तव्या. इतर कुठल्याच गोष्टीमध्ये मनाला गुंतवू नये. काय करावं, मरुदभ्यासनम. मरुत म्हणजे वारा, वारा म्हणजेच प्राण, वायू. वायू, बरोबर. मरुताचा अभ्यास म्हणजेच प्राणायाम. सर्वम मनोयुक्तम समभ्यसेत, पूर्ण मन लावून समभ्यसेत करावा. त्यामुळे काय होईल, कुठलेही अन्य ठिकाणी मनाला विचलित होऊ देऊ नये. प्राणायामाचा अभ्यास म्हणून फार आवश्यक आहे. दिवान लक्षपूर्वक करणं. लक्षपूर्वक करणं आवश्यक आहे. लक्षपूर्वक करावा. दिवा न पूजयेत विष्णू रात्रौ नैव प्रपूजयेत. सततम पूजयेत विष्णू दिवा रात्रम न पूजयेत. विष्णूची अर्चना साधना न केवळ दिवसाच करावी तर रात्रीही करावी. तसेच न केवळ दिवस रात्र करावी तर ती साधना निरंतरच करावी. म्हणजे काय, दिवसा करा, रात्र 24 करा, तास. पूर्णच वेळ करा. सतत 24 तास. आता ह्याचा अर्थ आपण असा पण करू शकतो, सतत 24 तास ईश्वर चिंतन. म्हणजे दिवस आहे रात्र ह्याचं सुद्धा भान नसायला पाहिजे. दिवस आहे का रात्र आहे हे पूर्ण पण भान भान विसरून. नसलं पाहिजे. हा, भान म्हणजे विसरून आता करणे. तिकडे
आणि मग त्या दर्शनामध्ये आपल्या त्या उपनिषदामध्ये ध्यानबिंदूमध्ये ह्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं, तर संकल्प करायला सांगितलेला की जेव्हा मी श्वास भरणार तेव्हा सो असा आवाज येणार, आणि जेव्हा श्वास सोडणार तेव्हा हम असा आवाज येणार, आणि दिवसभरात जे काही मी श्वास घेईन ते सर्व सो हम या नावाने विष्णूला अर्पित केले, म्हणजे सतत त्याचं ध्यान आपल्याला राहील. सोहम नावाचा जप. अशा पद्धतीनं ते झालं. बरोबर आहे. प्राणायामाबरोबर 24 तास विष्णूचं ध्यान किंवा 24 तास परमपदाची सोहमचा जप. इच्छा. म्हणजेच दिवस रात्र विष्णूचं पूजन करावं. खेचरी मुद्रा प्राप्ती. खेचरी मुद्रा तिथे सांगितली वरती. आता खेचरी मुद्रा प्राप्ती ही सुशिरो ज्ञानजनकः पंचस्त्रोतः समन्वितः तिष्ठते खेचरी मुद्रा त्वं हि शांडिल्यं ता भज. परम शांती देणारी, ज्ञान प्रदान करणारी व 5 स्त्रोतांनी युक्त अशी खेचरी मुद्रा आहे. हे शांडिल्य मुनी, तू तिची आराधना कर. 5 स्त्रोतांनी युक्त, याच्यात काय म्हटलंय का? खाली सांगितलेत, खालच्या श्लोकामध्ये सांगितलंय. सव्य दक्षिण नाडीस्थो मध्ये चरती मारुतः तिष्ठते खेचरी मुद्रा तस्मिन् स्थाने न संशयः. प्राणाचा प्रवाह हा नेहमी डाव्या आणि उजव्या नाड्यांमधून होतो. इडा आणि पिंगला हे आपलं नेहमीच आहे. आपण जे काय करतो ते इडा आणि पिंगलामधून असतं, पण सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेशित करणे हाच तर आपला उद्देश आहे. प्राणायामाच्या अभ्यासाने केवल कुंभक साध्य झाल्यानंतर त्या ठिकाणी खेचरी मुद्रा सिद्ध होते. त्या अवस्थेत संशयाला जागा राहत नाही. संशयाला जागा न राहणे म्हणजे काय? पूर्णावस्था होणे, पूर्णार्थ किंवा ज्ञान होणे, खरं ज्ञान. खरं ज्ञानाची प्राप्ती. बरोबर. ज्याला आपण काय म्हणणार, प्रत्यक्ष ज्ञान जे आहे ते होणे. आपण आता कसे अप्रत्यक्ष बघतो. अंतरात्मा नावाची वेगळी गोष्ट आहे. ती जेव्हा चित्तवृत्तींशी एकाकार होते तेव्हा तिला एखादी गोष्ट कळते. पुरुषाला बुद्धीशी संयोग पावल्यानंतर बुद्धीमध्ये जे आकार निर्माण झालेला आहे तशीच वस्तू दिसते. बरोबर आहे. परंतु जेव्हा हे नष्ट होणार, मन जेव्हा नष्ट होणार तेव्हा ते डायरेक्ट संपर्क होणार. चला पुढे. सर हे 5 स्रोत नाही कळाले यात बरं का. मला पण नाही कळलंय, पण सर असतील तर सांगतील. सुशिरो पंचज्ञानेंद्रिय असावं माझा. समन्विका. सव्य म्हणजे डावी नाडी, मध्य नाडी, नाही, सुषुम्ना, तो सव्य मारुत, आणि वायू, अपसव्य म्हणजे हेच आहे ते. उड्या आणि पिंगला आहे. राम सर सांगू शकाल काही? सर नाही आहेत बहुतेक. विचारू आपण. मागच्या श्लोक मध्ये जे होतं त्यामध्ये असेल का? नाही आपण मोक्ष त्यामध्ये विष्णूचे परमस्थान त्या श्लोकामध्ये वर्णन फक्त केलं होतं. मला तरी फक्त एकच त्याच्यात हे दिसतं की 2 कान 2 बाजूला, नाक आणि तोंड या सगळ्या गोष्टी. कवाट, मुख, कंठ हे असेल का? म्हणजे तेच 2 नाकपुड्या, तोंड, आपण 3 तुम्ही गाली. म्हटलं होता त्यात खेचरीचा उल्लेख नाही आला, फक्त वर्णन केले. तर त्या श्लोकामध्ये पंचस्तोत्र असतील असं मला वाटते. ते नाव नाही दाखवलेले कुठे, नाही त्याच्यात सांगितलेले. फक्त मी तेव्हा असं बोललेलो की हा जो चतुर्द्वार असं स्थान तिथे सांगितलेलं होतं फक्त. तर ते तसेच हे पंचस्त्रोत असतील असं मी म्हणतो. नाही, माझा एक काय असं आहे, समजा ज्ञानाचा विषय आला नाही तर म्हणजे पंचज्ञानेंद्रियच असावेत यात. नाही पंचज्ञानेंद्रियांच्या मुळाशी असं म्हणताय, असं नाहीये वाटत. नाही. काय म्हणत आहेत सर? ज्ञानजनक, ज्ञान देणारे पंचस्त्रोत समन्वित. इथे बघा, सुशिरो काय तर म्हणत होता?
खेचरी मुद्रा प्राप्ती ही असं एक आहे. सुशिरो ज्ञानजनकः पंचस्त्रोतः समान्वितः तिष्ठते खेचरी मुद्रा त्वं हि शांडिल्य ताम भज. काय विचारायचं त्यातलं मग? पंचस्त्रोत. पंचस्त्रोतांनी युक्त अशी ही खेचरी मुद्रा आहे. म्हणजे काय? अच्छा अच्छा. पंचस्त्रोत तर बघा त्याबाबत असं ऐकलं होतं, मूलाधार, अनाहत, विशुद्ध आज्ञा, सहस्रार, 5 चक्र, त्याला काहीतरी नावं पण आहेत. आहे उपनिषदात आहे बघा, अर्थात असेल बघा तिथे. अर्थात दिला नाही आहे ना आहे. मराठी? नाही अर्थात नाही दिलं नाही. एक मिनिट आहे तिथे. हे सर चक्र पण आहे आणि त्याला वेगळं स्वरूप 36व्या सांगितलं. श्लोकामध्ये सर कुंभकेन सुषुम्ना भेदन द्वारा त्यामध्ये आहे सर आकुंचने कुंडलिन्या कवाट मुद गाठ्य तर त्यामध्ये ते सर. थांबा मी पाहतो लगेच. आहे फिक्स आहे, मला आठवतंय. थांबा एकच मिनिट काढतोय. काढा. तर काही वाद्य असतात ओढून वाजवणारे, काही जण असतात म्हणजे ताणून वाजवणारे, म्हणजे तार विना सतार वगैरे काय तारा ताणलेले असतात पण त्याला छेडून वाजवलं जाणारे, बरोबर आहे. परंतु बासरी एक असं वाद्य आहे, त्याचं नाव आहे सुशीर. सुशीर म्हणजे शून्यतेच्या मुळे, बरोबर आहे. शून्यता म्हणजे पोकळी असते बासरीमध्ये, बरोबर आहे. छिद्र असतात, छिद्राला हे करून आपण सुशीरतेमुळे वाजणारं वाद्य. तशा प्रकारे सुशीरता म्हणजे शून्यता सांगितले बरं का इथं. सुशीर म्हणजे शून्य, म्हणजे योगी शून्य मे अर्थात ब्रह्मरंध्र मे. शून्य मे म्हणजे कुठे? तर ब्रह्मरंध्राच्या मध्ये खेचरी मुद्राद्वारा प्राणवायू को लेकर जाने का अभ्यास करते है. तर कसं करतात ब्रह्मरंध्रामध्ये जाण्यासाठी? मूलाधाराकडून, म्हणजे हे सुशीर 5 हे सांगितले छिद्र. आता छिद्र म्हटल्यासारखं म्हणजे हे शून्यता सांगितले 5 ठिकाणची. 5 ठिकाणची म्हणजे बासरीला कसं असतं, बरोबर आहे का? असे छिद्र असतात. हो 5 छिद्र असतात. 5 छिद्र असतात, बरोबर आहे. तशाच प्रकारे सुशीर वाद्याप्रमाणे आणि वायू सुद्धा वाहतो ना असाच. वायू कसा वाहतो? त्याच्यामध्ये एका बाजूने बासरी माहितीये का? सगळ्यांनाच माहित असेल कदाचित, का नाही कुणी वाजवली म्हणजे सांगायला ते कळेल, बरोबर आहे. एका बाजूने तोंडाद्वारे आपण फुंकतो, बरोबर आहे. फुंकतो म्हणजे पूर्ण पोकळी असते लाकडीची संपूर्ण, परंतु त्या पोकळी उभ्या पोकळी बरोबर जो सुषुम्नाद्वार आहे पूर्ण उभा, इस बंगले को 10 दरवाजा बीच पवन का खंबा, कबीर महाराज म्हणतात तसं. या बंगल्याला कसं आहे, मध्य भागामध्ये एक मोठा खांब आहे पोकळी, आणि तिचंच नाव आहे सुषुम्ना, आणि तोच आधार आहे सर्व सुषुम्ना, बरोबर आहे. आणि त्या सुषुम्नेच्या आधारानेच 2 नागिनी सारखं आपल्या मेडिकल साठीच ते वाटतं बघा चिन्ह, ते 2 नाग वेटाळलेले दाखवतात चिन्ह बघा, मेडिकल साठीच कदाचित. तर तशा टाईपचं म्हणजे त्याच्यावरनं 2 खांबाला 2 उपखांब चिकटलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे ते इडा आणि पिंगला अशा स्वरूपात म्हटलं जातं. आणि तो जो मध्यद्वार आहे बरं का, तर त्या मध्यद्वारावरतीच चक्र आहेत. हे मध्यद्वारावरतीच हे चक्र आहेत मूलाधारापासून अनेक. मग कोणी चक्र किती मानतात, कोणी 5 चक्र मानतात, कोणी 6 चक्र मानतात, बरोबर आहे. ते सुद्धा प्राणाचं जसं कार्यभेदाने विभाजन केलेलं आहे. प्राणाचं कसं केलेलं आहे? प्राण हा एकच आहे, प्राण एकच आहे, परंतु प्राणाचं कार्यभेदाने आणि स्थानभेदाने त्यांचं वर्गीकरण नावाने केले, परंतु प्राण हा एकच आहे, बरोबर आहे का. तशाच प्रकारे शक्ती ही एकच आहे. ऊर्जा शरीरामध्ये ऊर्जा केंद्र म्हणजे ते केंद्र पाडलेत, विशिष्ट ठिकाणी वेगवेगळे केंद्र पाडले. तर मग शास्त्रकारांनी अभ्यासकांनी योगातील वेगवेगळे 5, 6, 7 कुठे 8 मानलेत, कुठे 9 सुद्धा काय मानलेले आहेत, शक्ती केंद्र म्हणजे चक्र मानलेले आहेत, बरं का. तर विविध ग्रंथानुसार वेगळं मानलेले. कुणी कुणाला गौण धरतं, बरोबर आहे. कुणी विभाजनाच्या वेगळ्या पद्धती आहेत, बरोबर आहे. प्रकार पाडत असताना आपण वेगळ्या अर्थाने पाडत असतो प्रकार, आसनाचे प्रकार म्हणा किंवा आणखी काही असो. तर काय सांगत होतो विषयाला आपला, तर अशा प्रकारे मग हे 5 सांगितले हे छिद्र असल्यासारखे बासरीला इथं दिलं नाही, परंतु मी तसं सांगतोय तुम्हाला समजून देण्यासाठी. तर बासरीला 5 छिद्र आहेत, परंतु करून आपण हवा फुंकल्यानंतर हवा कशी जाते, सरळ जात असते, बरोबर आहे, म्हणजे पूर्ण पोकळीमध्ये. परंतु त्याबरोबर आपण काय करतो, जे वेगवेगळे राग गातात, वेगवेगळे संगीत गायलं जातं, ते कधी होतं संगीत, तर त्याच 5 छिद्रावरती मागे पुढे असं बोट करून, बरोबर आहे ना. स्वर कसे काढला जातात, एका छिद्राला बंद करायचं, एका छिद्राला उघडं करायचं, किंवा 5 छिद्रावरती बोट ठेवले जातात, एकाला क्रमाक्रमाने उघडं बंद करून वाजवले जातात. तसं हे 5 काय आहेत बरं का. तर ब्रह्मरंध्र हे मुख्य रंध्र आहे. कुठं आहे ब्रह्मरंध्र?
ऊर्ध्व भागात सर्वात अंतिम ऊर्ध्वभाग. शरीराचा जो भाग आहे त्याला म्हणायचं ब्रह्मरंध्र. परंतु इतर रंध्र सुद्धा आहेत. तर या ठिकाणी काय करायचंय, तर अशा प्रकारे या पोकळीमध्ये सुषुम्नेमध्ये प्राणवायू चालत असतो. तो कसा जातो, मूलाधार, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार इथपर्यंत जात असताना हा सुषीर शून्यामध्ये, हे शून्य पोकळी आहे. सुषुम्ना काय, सुषुम्ना शून्य पदवीम, हटप्रतिपिकेमध्ये नाव दिलेलं आहे बघा त्याला, सुषुम्ना शून्य पदवीम, बरोबर आहे ना. आणखी काहीतरी आहे हटप्रतिपिकेत, 3ऱ्या अध्यायामध्ये आहे हटप्रतिपिकेच्या. तर शून्येला शून्य पदवी सुद्धा नाव दिलेलं आहे. तर त्या शून्यतेमधून म्हणजे पोकळीमधून काय जातोय, प्राणवायू चलने पर, कसा चलतो, ऊर्ध्व आणि अधो अशा भागाने जे प्राणवायू चालायला लागतो. तर या सुषुम्नेमध्ये मध्य भागातून चालत असताना तर हे 5 शक्ती केंद्र सांगितले, त्याला म्हणलंय पंचस्त्रोत. बरोबर आहे. हे प्राणवायू जात येत असताना मुख्य भागातून हे 5 स्त्रोत आहेत. 5 स्त्रोतांनी समन्वित जातो. कसा, 5 स्त्रोतांयुक्त म्हणजे यांना छेदन करून यांना स्पर्श करूनच जातोय. तर ते त्यावेळेस तिष्ठते खेचरी मुद्रा, बरं का. त्यावेळेस काय होतं, ब्रह्म हे खेचरी मुद्रेने काय होतं, तर हे ज्ञान प्राप्त होत असं सांगितलं. तसं बोललो ना मी पूर्वी, लिंक तुटली बघा. हा ठीक आहे, पंचस्त्रोत तेवढं सांगणं होतं. आणि हे खेचरी मुद्रा लावण्याने सांगायचं. हा विषय असा आहे, बरोबर आहे, मी नाही पाहिलं ना. खेचरी मुद्रा लावण्याबद्दल चालू आहे ना हे. तर खेचरी मुद्रा लावल्याने बरं का, तर प्राण हा जो असं कुठं होतो, ब्रह्मरंध्रापर्यंत जातो. कशाने, खेचर मुद्रेच्या प्रभावाने. आणि खेचरी मुद्रेच्या प्रभावाने हे सिद्ध झाल्यानंतर पंचस्त्रोत समन्वित, बरं का, पंचस्त्रोत समन्वित 5 स्वरूपाचं ज्ञान होतं या केंद्राचं. आणि या ठिकाणी ब्रह्माचं निर्विकल्प ज्ञान प्राप्त होतं असं सांगितलेलं आहे खेचरी मुद्रेने. ठीक आहे, सुशीर आणि पंचस्त्रोत कळालेला आहे. बरोबर आहे. सुशीर म्हणजे सुशीरवाद्य म्हणजे शून्य, सुशीर शब्दाचा अर्थ शून्य केलेला आहे. आणि सुषुम्ना नाडी हे सुद्धा शून्य पदवी नाव आहे तिला. कुंडलिनीचं नाव सांगत असताना असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला, इडा पिंगला आपण कालचा श्लोक बघितला. सव्य दक्षिण नाडीस्तो मध्ये चरती मारुतः तिष्ठते खेचरी मुद्रा तस्मिन् स्थाने न संशयः. खेचरी मुद्रा सिद्ध होते, या अवस्थेला संशयाला जागा नाही. ती पूर्ण ज्ञानमय अवस्था आहे, संशयाला जागा नाही. इडा पिंगलयोर्मध्ये शून्यं चैवानिलं ग्रसेत तिष्ठन्ती खेचरी मुद्रा सत्यम तत्र प्रतिष्ठितम. हा छान, बरोबर आहे सर. आलं बघा, शून्य कशाला म्हटलंय, मध्य नाडीलाच म्हटलेलं आहे ना. बरोबर आहे. म्हणजे सव्य दक्षिण नाडीमध्ये नाही तर मध्य भागामध्ये व्हायला लागतो प्राण. म्हणजे 40व्या 41व्या पद तसंच सांगितलंय. इडा पिंगलयोर मध्ये, यांच्या दोन्हीच्या मध्ये शून्यम चैवानिलम ग्रसेत. बरोबर आहे. तिष्ठती खेचरी मुद्रा तत्र सत्यम प्रतिष्ठितम असं. ठीक आहे, बरोबर आहे. करा सर कंटिन्यू. इडा आणि पिंगला नाड्यांच्या मध्यस्थानी जेव्हा प्राण संचरित होतो तेव्हा खेचरी मुद्रा स्थिर होते असे जाणावे. तिच्यामध्ये सत्य अर्थात परमतत्व स्थित आहे असेही जाणावे. पुढे, सोम सूर्य द्वयोर्मध्ये निरालंबतले पुनः संस्थिता व्योमचक्रे सा मुद्रा नाम खेचरी. सोम सूर्य, सोम म्हणजे चंद्र, सूर्य म्हणजे सोम म्हणजे चंद्र आणि सूर्य या दोहोंच्या मध्ये निरालंबतले पुनः संस्थिता व्योमचक्रे सा मुद्रा नाम खेचरी. चंद्र आणि सूर्य नाडीच्या मध्ये आलंबनरहित निरालंब आकाशात जी मुद्रा सिद्ध होते ती खेचरी मुद्रा होय. आकाश हे आपल्याला तत्व म्हणून जेव्हा बघणार तेव्हा त्याची आपण जे कन्सेप्ट सुद्धा शरीरात जी घेतो ती कशी घेतो, आकाश, वायू, खाली जल, खाली सर्वात पृथ्वी. बरोबर आहे. तर
आकाशामध्ये किंवा जिथे शून्य अवस्था आहे असं जे सहस्रार चक्र आहे त्याला सुद्धा आपण काय म्हणणार, व्योम किंवा आकाश अशाच पद्धतीत म्हणणार. आकाश व्योम. हा, आणि ते शून्य पदवी कोण आहे? आता सरांनी सांगितलं ना, सुषुम्ना. सुषुम्ना. सुषुम्ना नाडी आहे आणि ही कशाच्या मध्ये आहे? सोम आणि सूर्याच्या मध्ये आहे. बरोबर. इडा इडा आणि पिंगलाच्या पिंगल मध्ये. याच्यामध्ये आहे. इडा आणि पिंगला. हा, इडा इडा आणि म्हणजे पिंगलाच्या मध्ये. हा, इडा म्हणजे चंद्र आणि पिंगला म्हणजे सूर्य. या सूर्य. दोन्ही नाड्यांमध्ये संस्थित अशा जे व्योम किंवा आकाश आहे अशामध्ये काय आलंबन रहित आकाशात जी मुद्रा सिद्ध होते ती खेचरी मुद्रा होय. अशा अवस्थेत प्राण हा व्योमचक्रात स्थिर होतो. व्योमचक्र हे सर्वात शेवटचं चक्र आहे. सहस्राराला त्यांनी व्योमचक्र असं म्हटलंय इथे. हम्म. चला, बाह्य खेचरी सिद्धी उपाय हा. खेचरीचा बाह्य बाह्य खेचरी सिद्धी उपाय हा. बाह्य उपाय काय काय करायला पाहिजे आले इथे. छेदन चालन दोहन आले. म्हणजे खेचरी अजून चालू, ती सुरुवातीला जी खेचरीचा उपाय सांगितला सुरुवातीपासून जेव्हा आपण म्हणत होतो की आपल्याला जीभ बीब लावायची नाहीये, तेव्हा जे त्यांनी सांगितलं ते फक्त स्थानच होतं. त्याच्यानंतर त्यांनी मनोलयाचे सगळे उपाय सांगितले. प्राणाला कुठे आपल्या सुषुम्ना नाडीत प्रवेश सांगितला. त्याच्यानंतर प्राणस्पंद निरोध सांगितला, चित्त लय सांगितला, प्राणाबरोबर मनाचं वहन आणि ते वहन. सुषुम्नेत प्रवेश हे सांगितलं. आता खेचरी नाडी म्हणजे खेचरी मुळे कसं व्योमचक्रापर्यंत जायचं हे सांगितलं. पाचही चक्र वर जात जात सांगितलं. आता बाह्य खेचरी करण्यासाठी बाह्य उपाय काय करायला पाहिजे हे खाली सांगतायत आता. बरोबर. छेदन चालन दोहैहि कलाम पराम जिह्वाम कृत्वा दृष्टी भ्रूमध्ये संस्थाप्य कपालकुहरे जिह्वा जिव्हा विपरीतया यदा विपरीतया भवति यदा भवति तदा खेचरी तदा मुद्रा खेचरी जायते. मुद्रा जायते. जिह्वा चित्तं च खेचरति तनोर्ध्वजिह्वः पुमानमृतो भवति. पुमान अमृतो भवति. विशिष्ट प्रकारे ते जिभेचे छेदन चालन दोहन केल्यामुळे, छेदन म्हणजे जीभ खालून कापायची, खाली अडकलेली आहे तिथे कापायची. चालन म्हणजे पाठच्या बाजूला न्यायचा प्रयास करायचा. दोहन म्हणजे ती लांब व्हायला पाहिजे म्हणून ओढून चिमट्याने ओढून ओढून ओढायची. हा ओढायची आणि मोठी करायची, लांब करायची. आणि असं करत असताना कसं करायचं? भ्रूमध्यात दृष्टी एकाग्र भ्रूमध्य करायची. दृष्टी एकाग्र केल्याने तेव्हा जिव्हा कपाल कुहरात उलट मार्गाने प्रविष्ट होते तिला खेचरी मुद्रा असे म्हणतात. या अवस्थेत जिव्हा आणि मन ब्रह्माकाशात पोचतात. म्हणून ऊर्ध्व जिव्हा असणारा खेचरी मुद्रेचा खेचरी साधक मुद्रेचा साधक अमृत पदाला अमृत प्राप्त होतो. प्राप्त होतो. अमर होतो. हा, म्हणजे खेचरीचं बाह्य आणि आभ्यंतर स्वरूप खेचरी बाह्य मार्गाने सिद्ध करण्यासाठी बाह्य उपाय काय करायला पाहिजे हे इथे सांगितलं. आणि सुरुवातीला सांगताना खेचरी मुद्रेनं कसं आतमध्ये काय होतं आणि कशा पद्धतीत आपण परमपद प्राप्त करू शकतो हे सगळं सुरुवातीला सांगितलं. आणि मग अगोदर त्याच्यामध्ये महत्व बाह्य सांगितलं, नंतर पुन्हा क्रिया सांगितली. नंतर अगोदर क्रिया तिचं सांगितली. महत्व सांगितलं. हा, आणि बाह्य क्रिया कशी आहे त्याचा सर्वात शेवटी उपाय हे सांगितला. परंतु आतमध्ये सुद्धा खेचरीच आहे, खेचणेच आहे, प्राणाला वरपर्यंत खेचणे असंच आहे. त्यामुळे आतमध्ये ती पंच काय शब्द काय होता तो? पंचस्त्रोत. बरोबर ना? पंचस्त्रोत. पंचस्त्रोत. पंचस्त्रोतांना कशी घेऊन वरपर्यंत पोचते व्योमाकाशात इथपर्यंत सगळं खेचरीमध्येच आलं आणि त्याचं बाह्यसिद्धीचे उपाय हा आले. अभ्यासकाले प्राणजयोपाय हा. आता हे तुम्ही करताना एकत्र करा. खेचरी बद्दलचं जे हे आहे ते सुरुवातीला जसं आहे ते एकत्र करा. म्हणजे सुरुवातीला सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या एकत्र करा
आणि हे पण एकत्र करा. बाह्य उपाय हा खालती त्याच्या घ्या, म्हणजे कुठेतरी लिहून ह्याचे पॉइंट्स काढून ठेवा, कारण ही मुद्रा आपल्याला विचारू शकतात. बरोबर आहे ना? त्यामुळे हे लिहा सगळं. चित्तलय मनोलय पण लिहून ठेवा. त्याचे पण त्यांनी भरपूर उपाय, आणि मगाशी आपण बोललो ह्या सर्वावर, ते पण लिहून व्यवस्थित करा. 8:01 झालंय, सरांचा क्लास आहे, त्यामुळे आपण थांबूया. उद्या ह्याच्या पुढचं घेऊया. 63 पेजवर आहोत आपण. ठीक आहे, चालेल. हरिओम. हरिओम. तुम्ही होस्ट आहेत सर, मला होस्ट करा. हा.